आता 10वी झालं तर 10वी नंतर पुढे काय? जर तुम्हाला एमएसटी सीईटी, जेई, नीट या परीक्षा काय आहेत हेच माहिती नाहीये, तर सायन्स करून फायदा नाही आहे बाळा. जर तुम्हाला सायन्सला 100% जरी मार्क्स भेटले, तरी सुद्धा कोणतंही मेडिकल कॉलेज किंवा कोणतंही इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला ऍडमिशन देणार नाही आहे. नमस्कार विद्यार्थी मित्र, कसे काय? अभ्यास करताय ना? करायलाच हवा. स्वागत आहे तुमचं ऋत्विक सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर. नमस्कार. आत्ताच 10वीच्या परीक्षा झालेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये तसंच पालकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की आता 10वी झालं तर 10वी नंतर पुढे काय? प्रश्न योग्यच आहे, 10वी नंतर पुढे काय आणि ते समजायला सुद्धा पाहिजे. पण याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पाल्यासाठी किंवा स्वतः जो पाल्य आहे किंवा विद्यार्थी जर हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यानं स्वतःसाठी जो एम आहे तो ठरवला पाहिजे. मग तो एम कोणता आहे? तर पहा, एक तर एम असू शकतो तुमचा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल. या दोन एम पैकी जर तुम्हाला निवड करायची असेल तर या दोन एम साठी इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सायन्स करणं जास्त. तुमचा एम जर असेल इंजिनिअरिंग किंवा मेडिकल तर तुम्हाला सायन्स करणं कंपल्सरी आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सायन्स केलं सर ठीक आहे, तर सायन्स मध्ये पण दोन फील्ड असतात. एक असतो की मॅथ साइड, आपण एक मॅथ्स ग्रुप घेऊ शकतो, किंवा एक साइड असतं आपल्याला बायोलॉजी ग्रुप घेऊ शकतो. आणि जर तुम्ही ठरवलं सुद्धा असेल की सायन्स करायचं आहे आणि सायन्स करायचं आहे ठरवून सुद्धा जर तुम्हाला एमएसटी सीईटी, जेई, नीट या परीक्षा काय आहेत हेच माहिती नाहीये, तर सायन्स करून फायदा नाही आहे बाळा. आता मी असं का म्हणत आहे, तर समजा सायन्सला तुम्हाला 100% किती म्हणत आहे मी, जर तुम्हाला सायन्सला 100% जरी मार्क्स भेटले तरी सुद्धा कोणतंही मेडिकल कॉलेज किंवा कोणतंही इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला ऍडमिशन देणार नाही आहे. मग यासाठी काय करायला पाहिजे? तर यासाठी गव्हर्नमेंटनं काही परीक्षा काढलेल्या आहेत. तर त्याच परीक्षा म्हणजे काय? नीट, जेई, एमएसटी सीईटी या परीक्षा आहेत. आता बघूया या परीक्षा काय आहे. इथून पुढचा व्हिडिओ हा स्पेशली सायन्स नंतर ज्या परीक्षा असतात सीईटी, जेई, नीट याचं एक्सप्लेनेशन असेल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला आपण बघू की नीट काय आहे. नीट ही जी परीक्षा आहे, नीट ही परीक्षा तुम्हाला पीसीबी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस या परीक्षा द्यायच्या आहेत किंवा डॉक्टर बनायचं आहे त्यांच्यासाठी नीट ही परीक्षा आहे. नीट मध्ये स्पेशली फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 180 मार्काचे असतात आणि बायोलॉजी हा 360 मार्काचा असतो. ठीक आहे, सो नीट ही जी परीक्षा आहे ही नीट ही परीक्षा तुम्हाला मेडिकल फील्ड मध्ये डॉक्टर बनण्यासाठी युजफुल आहे. ठीक आहे, आणि ही परीक्षा असते 720 गुणांची. नेक्स्ट, आता दुसऱ्या परीक्षेकडे येऊया. नीट बद्दल समजलं असेल. ठीक आहे, दुसरी परीक्षा आहे जेई. जेई ही परीक्षा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी असते. म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन म्हणजेच काय, तर जे टॉपची इंजिनिअरिंग कॉलेज आहेत जसं आयआयटीत झालं, एनआयटीत झालं, ट्रिपल आयटीत झालं, ही जी इंजिनिअरिंग कॉलेज आहेत यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन हवं असेल तर तुम्हाला जेई ही परीक्षा द्यावी लागते. यासाठी पीसीएम ग्रुप कंपल्सरी आहे, म्हणजे मॅथ्स ग्रुप असणं कंपल्सरी आहे. या परीक्षेमध्ये म्हणजे जेई या परीक्षेमध्ये तुम्हाला मॅथ्स, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय भेटतील. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचं वेटेज समान आहे, तर तुम्हाला 100 गुणाची, 100 गुणाची आणि 100 गुणांची अशी टोटल 300 गुणांची ही परीक्षा असणार आहे. या परीक्षा एवढ्या डिफिकल्ट का मानल्या जातात की जेई आणि नीट या परीक्षा थोड्याशा डिफिकल्ट मानल्या जातात कारण यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असतं. म्हणजे जर तुमचा प्रश्न चुकला तर तुमच्या आलेल्या गुणामधून 1 मार्क वजा होणार आहे. एक प्रश्न 4 मार्काला असणार आहे आणि त्यासोबत जर तुमचा प्रश्न चुकला तर जे मिळालेले गुण आहेत त्यातून 1 मार्क वजा होणार आहे. तर स्पेशली मी सांगितलं आता नीट आणि जेई या सेंट्रल लेवलच्या परीक्षा आहेत. म्हणजे तुम्ही नीट दिली तर तुम्ही डॉक्टरसाठी एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. आणि जर तुम्ही जेई दिली तर जेई मध्ये तुम्हाला टॉपचे इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे आयआयटी, जेई नंतर जेई ऍडव्हान्स असते ती क्वालिफाय झाला तर आयआयटी, नाहीतर एनआयटी, नाहीतर ट्रिपल आयटी किंवा जे पण सेंट्रलचे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन मिळते. आता राहिला विषय मेन म्हणजे एमएसटी सीईटीचा. तर एमएसटी सीईटी म्हणजे काय बघा, एमएसटी सीईटी आपल्याला दोन्ही ग्रुपसाठी देता आहेत. म्हणजे एक ग्रुप आहे पीसीएम आणि दुसरा ग्रुप आहे पीसीबी. ओके,
सो तुम्हाला ही परीक्षा जी आहे ते पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही क्षेत्रासाठी देता येते. मग ह्या परीक्षेचा यूज काय? तर बघा, जसं जेईचा यूज होता की इंजिनिअरिंग कॉलेजेस भेटणं, तसाच एमएसटी सीईटी पीसीएम ग्रुप जर असेल तर तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज भेटणार. पण ते कोणते? तर ते स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर, म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आपले महाराष्ट्र स्टेटमध्ये आहेत, ते जर तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला एमएसटी सीईटी ही एक्झाम कंपल्सरी आहे. दुसरी एक्झाम म्हणजे पीसीबी वाल्यांची जी एमएसटी सीईटी आहे, त्याचं काय काम आहे? तर त्याचं काम असं आहे की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस सोबतच आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटची मेडिकल कॉलेजेस आहेत. म्हणजे मेडिकल कॉलेजेस म्हणजे बीएमएस, बीएचएमएस आणि एमबीबीएस साठी नाही, तर याच्या परीक्षा सोबत नर्सिंगसाठी आहेत, त्याचसोबत फार्मसिस्टसाठी आहेत. यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन्स घ्यायचे असतील तर तुम्हाला एमएसटी सीईटी पीसीबी वाली जी आहे ती कंपल्सरी आहे. तर ही जी परीक्षा आहे एमएसटी सीईटी, यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायो हे तुम्हाला भेटेल. आता यामध्ये बघा, ही जी परीक्षा आहे ती टोटल 200 गुणांची असते. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स मध्ये जर तुम्ही बघितला तर 50-50-50 असे क्वेश्चन्स असतात. पण मार्क्स जे आहेत ते मॅथ्ससाठी एका प्रश्नाला 2 मार्क्स आहेत आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग बिलकुल पण नाहीये. त्यामुळे हा पूर्ण पेपर असणार आहे 200 गुणांचा आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सेम पीसीबी मध्ये काय असतं? 50 प्रश्न फिजिक्सचे, 50 प्रश्न केमिस्ट्रीचे आणि 100 प्रश्न बायोलॉजीचे. त्यामुळे हे जे आहे ते 1 गुण प्रत्येक प्रश्नासाठी, तसेच टोटल 200 गुणांची परीक्षा असणार आहे. मग यामध्ये काय होतं की पीसीएम आणि पीसीबी याच्या थ्रू आपल्याला जर एमएसटी सीईटी दिली तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट, नीट जर तुम्ही दिली तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जेवढे पण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये बीएमएस, बीएचएमएस, एमबीबीएस या सर्व परीक्षा देऊ शकता. आणि लास्टला जेई मेन्स किंवा जेई ऍडव्हान्स, जर तुम्ही जेई मेन्स क्वालिफाय झाला तर तुम्ही ऍडव्हान्स साठी जाता. आणि मेन्स ही जी आहे तुम्हाला एनआयटी, ट्रिपल आयटीज देते आणि जी ऍडव्हान्स जी आहे ती तुम्हाला आयआयटी कॉलेजेस देतात. तर हे पूर्ण ओव्हरव्ह्यू आहे. तुम्हाला ही समजलं पाहिजे की एमएसटी सीईटी, जेई, नीट हे एक्झाम्स नेमक्या काय आहेत आणि त्यानुसार तुम्ही स्टडी केला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर सगळ्या ठिकाणी बघा फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंबाईन आहे आणि कोणत्याही कॉलेजेसमध्ये तुम्हाला बेसिक लेवलला तर बोर्ड शिकवला जातो, पण त्या ठिकाणी तुम्हाला सीईटीचं जे मार्गदर्शन आहे किंवा आपल्या मातृभाषेतून जे सीईटी शिकवलं जातं ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तर मी हे जे युट्यूब चॅनल आहे ते मागं इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलेलंच आहे, तरी सुद्धा अजून एकदा सांगत आहे की या ठिकाणी तुम्हाला केमिस्ट्री या विषयाचं पूर्ण अध्ययन मिळेल. बघा, केमिस्ट्री हा विषय सगळीकडे आहे. तुम्हाला एमएसटी सीईटी पीसीएम द्यायचा असेल, पीसीबी द्यायचा असेल, जेई द्यायचा असेल, नीट द्यायचा असेल, सगळीकडे केमिस्ट्री विषय हा इम्पॉर्टंट आहे आणि केमिस्ट्री विषय स्कोरिंग सुद्धा आहे. जर तुम्हाला सुद्धा तुमचा केमिस्ट्री विषय स्कोरिंग आणि बेस्ट स्कोर करायचा असेल आणि या सर्व परीक्षा क्रॅक करून तुमचं एम गाठायचं असेल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या 10वी झालेल्या मित्रमैत्रिणींना किंवा त्यांच्या पालकांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. धन्यवाद.